गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. प्रियांका आलेली आहे. आज तिने जिमला सुरुवात केली तब्बल 15 दिवसाच्या गॅप नंतर. हां, 15 दिवस झाले. आज आहे शुक्रवार. ती म्हणली सोमवारपासून स्टार्ट करते. म्हणलं नाही, सोमवारी मे बी सुट्टी असू शकते, कारण 26 जानेवारी. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. त्यामुळे आम्ही आता जिमला चाललो. 7:30 वाजलेले आहेत. कसं वाटतं जिमला येऊन 15 दिवसानंतर? इच्छा तर नव्हती ना, म्हणजे सकाळची साखर झोप असते ना, साखर झोपेमध्ये गेली होती वाटते तू. साखर झोप तो एक पॉईंट असतो की तेव्हाच आपला डिसिजन असतो की जायचं का नाही. तेव्हा जर नीट क्लिक झालं जायचंय, नंतर काहीच वाटत नाही. ब्रश केलं की काही नाही, उठल्यावर काय नाही, फक्त उठेपर्यंतच. मित्रांनो, प्रियांका बऱ्याच दिवसातून जिमला आली. आज एक चॅलेंज करतो तिच्यासोबत, स्क्वॉट होल्ड चॅलेंज. बघू कोण जिंकते. प्रियांका पण आलेली आहे. दोघांचं प्रोटीन एवढं असतं. आजच होईल ना? नाही, रोज एक ट्रिप घेऊन जातात, म्हणजे काहीतरी त्यांचं असं ठरलेलं तेवढं. 2-3 दिवस लागेल. ऊस तोडणी सुरू झालेली आहे मित्रांनो. काय मला जमलं नाही गावी जायला, त्यामुळं आता व्हिडिओ सांगितलं आहे काढायला फादरला. व्हिडिओ टाकतो जर मिळाला तर. मला जायचं होतं ॲक्च्युली, पहिली ऊस तोडणी आपली. उद्या तरी कुठे टाईम होता आपल्याला. उद्या जाऊन आला असता. हां यार, उद्या जाऊन आलो. कमी नाही देत कधीच मी. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करूयात आता. इथं गरम गरम आहे ओट्स आणि अंडी. 10च्या आत ब्रेकफास्ट करत असतो. मंदर मामा आमचा बघा कसा दिसतोय. 3 होल बॉइल्ड एग्स, त्याच्यातून तुम्हाला मिळणार आहे 18 ग्रॅम प्रोटीन. आणि ओट्समधून मिळणार आहे तुम्हाला फायबर. अंड खायचं तुला? मित्रांनो, लंच करूयात आता. आहे 2 वाजलेत. लंचमध्ये काही काय दाखवलं? भाकरी, चिकन आणि आपली हरभऱ्याची भाजी. तर आज पण वर्क फ्रॉम होम आहे. जाईल थोड्या वेळाने ऑफिसमध्ये. मस्तपैकी लंच करू. आता काम पण चालू आहे समोर. काय पार्सल मागवती यार. मिशोमध्ये फुकटच वाटतं यार तुम्हाला. हां, एवढं स्वस्त देतं. मिशोवर खरंच स्वस्त असतं का मित्रांनो? खाली कॉमेंट करावं. प्रियांकाने काय ऑर्डर केलं बघा, टॉप. लूजच पाहिजे ना जरा. घालून दाखवते. एक्सेल आहे ना? किती रुपयाचं आहे? 200. ऐक, एवढा स्वस्त. चांगलं आहे म्हणजे मिशो. चांगला आहे कपडा, पण जाडजूड आहे. घालून दाखव ना. घालून तर दाखव. ही 0 मिनिटात घालून आहे. चांगलं आहे, चांगलं आहे की.
फक्त हाईट थोडी कमी वाटते मला कसले शर्टची. अजून थोडं खाली पाहिजे का? बरोबर आहे. स्टाईल स्टाईल आहे का? चांगलं आहे यार. 183 म्हणजे 183 रुपये फक्त मिशो. जेव्हापासून मिशो आले ना लेडीज लोकांच्या खरंच ऑर्डर वाढले असतील. मला नाही वाटत कोण आमच्यासारखे लोक जेंट्स लोक ऑर्डर करत असं है ना. ते लेडीजसाठीच आहे जास्त, लेडीजसाठीच आहे ना. आणि म्हणजे जेंट्सचं पण आहे. ॲक्च्युअल क्वालिटी चांगली आहे. मिशोवरून ऑर्डर केलं बघा प्रियंकाने. चांगलं आहे. 183ला चांगलं आवडलं मला. मला पण एक ऑर्डर कर 150ला. सगळंच स्वस्त असतं मिशोवर. कपडे, सामान, पॅकेजिंग पण त्यांची ओके त्यामुळे एवढा खर्च पण येत नाही त्यांना. फक्त प्लास्टिकचं लावलं की आणि वरून एक स्टिकर लावायचं. ठेवा तुमच्याकडे. गुड. अरे डायपर मागवायचे ना. मग मिशोवर मागू का? मिशोवर लागेल 15 दिवस. ब्लिंकिट अलग झपकते आना चाहिए. कुठे डायपर मागवतो का? एक्सेल 592 रुपयाला. मग तर 631 झाले. आउट ऑफ स्टॉक. कैसे होगा? फ्रेश वरून आलं पण हे ऑर्डर आपलं. 4 वाजले मित्रांनो. मी ऑफिसला चालले. काम झालेले आपलं, फक्त अटेंडन्स लावून यायची. फ्रेशने पण भारी चालू केले. 10 मिनिटात डिलिव्हरी डायरेक्ट. मित्रांनो इथं बेकर्स प्राईड बेकरीमध्ये आलो होतो. गव्हाचे बिस्किट घेऊन गेलो होतो युवांसाठी. परत आलो आहे कारण ते आवडले म्हणजे खातोय तो. बघूयात आता परत घेऊन जाऊ. बघा हे फुल व्हीट का बिस्किट कौन सा है? हाँ तो मिक्स रहता है क्या उसमें? वैसे तो हर बिस्किट ऐसा कोई प्योर व्हीट का कुछ भी नहीं है? ये क्या कहते हैं अपना, ये चोको फ्लेक्स मल्टीग्रेन में कम है और एक शुगर फ्री में. ये अरे लास्ट टाइम ये लेके गया था मैं. मुझे लगा ये प्योर व्हीट का होगा. प्योर व्हीट का काही भी नाही मिळता. मला वाटलं होतं पूर्ण गावाचे असणार आहे पण ते नाही आहे. आता कळाले गहू आणि मैदा मिक्स आहे 50%. इव्हनला आवडतात ते. तर घेऊयात आपण काय अर्धा किलो. आधा किलो लिया तर आधा किलो देख लो. हे 3 पाव बिस्किट घेतले. शुगर फ्री पाव घेतलं आहे आणि अर्धा किलो ते आपले गहू आणि मैदा मिक्स. तर जाऊयात घरी आता. मशरूम घ्यायचे आपल्याला घरी जाऊन. 2 पॅकेट मशरूम देऊ. मशरूम घेतले. आता जाऊयात घरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मशरूमची भाजी बघायला मिळेल. आई कशी बनवते मशरूमची भाजी. 1 नंबर बनवते. बघा रेसिपी पुढे जाऊन. याची रेसिपी दाखवता येईल का आज मशरूमची? प्रियंका म्हणली ना मशरूम. बाबू हे बघा मित्रांनो मशरूम कसं करणार आहे आता. रेसिपी बघा. 2 पॅकेट आणले. ते 45 रुपयाला एक आहे. किती ग्रॅम आहे ते बघू. 200 ग्रॅम. तरी बघा व्हाईट कलरचं असतं असं मशरूम. हे धुवून घ्यायचं स्वच्छ आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं कट करून घ्यायचं. आम्ही असं कट करून घेतो म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा शेप तुम्ही कट करू शकता. तर बारीक कापलं तर त्याच्या आतमध्ये काय खराब वगैरे ते पण दिसतं. आणि बारीक कापलेलं कधी पण चांगलं. हे बघा मित्रांनो शिजायला टाकायचं. आता काय काय टाकणार आहे? कांदा परतून घेतला आईने. हां चिकन शिजवतं तसं. मशरूम पाणी नाही टाकायचं ना. बघा आजी काय करते. तेल टाकलंय आणि वाटण काय काही टाकले वाटणार.
काय 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 टाकलंय पण सांगतो का? कांदा लसूण खोबरं आलं कोथिंबीर त्याची पेस्ट केली. आणि ते फक्त परतून घ्यायचे. आता जे भाजी दिली होती त्याला. हां आणि बघा हे मशरूम असं बॉईल केले ते फक्त त्याच्यात टाकून द्यायचं. कांदा लसूण मसाला जरा धना पावडर टाकायची आणि एव्हरेस्ट मसाला टाकायचा 1 चमचा. म्हणजे चांगली चव येते ना. तेल सुटलं आता हे चांगलं मसाला परतला ना मग ते गॅस टाकायचं बाळासाठी थोडं सुटेल. मित्रांनो जेवण करतोय बघा मस्तपैकी मशरूमची भाजी बनवली आहे. मशरूम करी नाही ग्रेव्ही चिकन बाजरीची भाकरी आणि कांदा. प्रियंका खाती इथं दूध आणि बाजरीची भाकरी. इकडे आण त्याला करू. मस्त झाली मशरूमची भाजी बघा. ना तो खोळा तेच सांगितलं होतं सकाळी मग तुम्हाला आवडतं म्हणून. कसा वाटला आमचा डान्स खाली कॉमेंट करून सांगा. येस 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 वाजू वाजू वाजू. आधी आपण आपला ब्लॉग संपू. बाय कर इकडे. बाय बाय गाईज. सबस्क्राईब करा व्हिडिओला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा टेक केअर. सी यू. फ्लाइंग किस दे.